सुरू आहे प्रक्रिया. काय परिस्थिती आहे उमेदवाराची एकंदरीत काय सांग? महाविकास आघाडी म्हणून महाराष्ट्रातल्या जागा आम्ही तर लढतोय आणि आज इथे असताना धाराशिव, लातूर आणि बीडची जागा सुद्धा ताकदीनं महाविकास आघाडी लढते. मला वाटतं आत्ताच्या पद्धतीला सत्ताधारी पक्ष कशा पद्धतीनं निवडणुका लढण्याचं तंत्र नवीनच आलेलं आहे. इलेक्शन न होता सिलेक्शन व्हावं, कोणी उभाच राहू नये, दाब टाकावा, दबाव टाकावा, सत्तेचा मिसयूज करावा, अशा पद्धतीने चालू आहे. तरी या सगळ्या स्थितीमध्ये लोकशाहीच्या संरक्षणासाठी महाविकास आघाडी म्हणून आमचे उमेदवार ताकदीनं उभे, विजय प्राप्त करण्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करतोय. महाविकास आघाडी ठाकरे गटाचे 7 खासदार शिंदे गटात जातील अशी काही चर्चा आहे, माध्यमावर तसं दाखवलं जात आहे. काय सत्य आहे? 2 वर्षापासून अशी चर्चा आहे, कारण हे सगळे लोकसभेची निवडणूक होऊन पूर्ण 2 वर्ष झालेले आहेत. 2 वर्षापासून अशी महिन्याला 2 महिन्याला अशा पद्धतीने चर्चा होत असते. का बरं होत असेल, काही लोक असतील, काही लोक तर ओपन बोललेले आहे, आम्हालाही माहिती आहे. परंतु चर्चा दर 2 महिन्याला होत असते, हे तर नक्की. हे तर कबूल केलं पाहिजे आता अधिकृतरित्या. काँग्रेस जनता पार्टीचे आता NG रस्त्यावर येत आहेत. आता पुण्यात पण आंदोलन झालंय, आता पुन्हा जंतर मंतरवर आंदोलन आहे. आता आपण एका पक्षाचे नेतृत्व करतात, कसं पाहता याकडे आपण? नाही, जनतेमधला असंतोष काँग्रेस जनता पार्टी सारख्या एका नवीन माध्यमातून समोर येतोय. कारण हे कबूल केलं पाहिजे की राजकीय पक्ष, मग सगळेच राजकीय पक्ष ज्या पद्धतीनं राजकीय पक्षातले नेतृत्व ज्या पद्धतीने काम करतं जनतेमध्ये, त्याच्याविषयी एक असंतोष आहे. मग भले सत्ताधारी असेल, भले विरोधी पक्ष असेल, हेही कबूल करायला काहीच हरकत नाही. आणि म्हणून जनता अशा पद्धतीनं पर्याय शोधतात. म्हणून आपला असंतोष त्या कॉक्रोचच्या माध्यमातून जनता व्यक्त करते. विरोधी पक्ष कमी पडतो असं वाटत नाही. बंद केले जात आहेत, सोशल मीडियाचे अकाउंट बॅन केले जात आहेत. नेमकं काय कोणाचे? आवाज दाबण्याचा प्रयत्न केला? कोणाचे? रविराज साबळेंचं अकाउंट बंद झाले का? अकाउंट बंद करणं काही नवीन आहे का? आता त्या काँग्रेस जनता पार्टीचं अकाउंट एका दिवसात त्यांचं काहीतरी कोटीभर लोक झाले होते, तर त्यांनी बंद केलं होतं. लोकशाहीमध्ये आवाज दाबण्याचं काम आत्ताचं भारतीय जनता पार्टी सरकार मागच्या 12 वर्षापर्यंत, मोदींनी 12 वर्ष झाल्याचं परवा आनंद व्यक्त केला, परंतु 12 वर्षात लोकशाही पूर्णपणे संपवण्याचं काम भारतीय जनता पार्टी या देशात करते. धरून रस्त्यावर उतरत आहेत, विरोधी पक्ष कमी पडतो असं वाटत नाही. असं नाही, आम्ही रस्त्यावर उतरतोय. पण रस्त्यावर उतरत असताना राजकीय पक्ष आहे, त्याच्यातले काही कार्यकर्ते सुद्धा आज या पक्षात, उद्या त्या पक्षात, परवा त्या पक्षात, म्हणून राजकीय पक्षाविषयी सुद्धा जनतेच्या मनात असंतोष आहे. धाराशिव, बीड, लातूर मतदारसंघाचे जे उमेदवार आहेत तुमचे महाविकास आघाडीचे, त्यांचं असं म्हणणं आहे की भाजपकडून मला पण मॅनेज होण्यासाठी फोन येतोय. काय मी सुरुवातीलाच हे सांगितलं की अशा पद्धतीनं उमेदवारच उभा राहू नये, अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी सातत्यानं प्रयत्न. कालचं तुम्ही बघितलं ना नाशिकचं, त्या उमेदवाराला नोटीस पाठवल्या गेली, त्याचा जामीन रद्द करण्यासाठी सुप्रीम कोर्टात जायला सांगितलं गेलं. आणि मग असं दाबदाबा आल्यावर उमेदवार माघार घेतात. धाराशिवचे खासदार ओमराजे इंगळकर आजच्या बैठकीला अनुपस्थित आहेत, चर्चा अशी चालली तर काय? त्यांच्याच कार्यालयात बैठक आहे, बैठक त्यांच्याच कार्यालयात आहे, त्यामुळे काय बैठकीला ठीक आहे, असतील काही कामं असतील, मला असं वाटतं त्याच्यामुळे ते आलेले नसतील, परंतु त्यांच्याच कार्यालयात बैठक आहे. मराठवाड्यातील एका खासदाराला मंत्रिपद देण्याची चर्चा देखील सुरू आहे. हे बघा, सगळे हवेत पतंग उडवण्याचं काम चालू आहे. कोणाला मंत्री करायचं, तर कोणाला हे करायचं, तर कोणाला ते करायचं. मला असं वाटत नाही, हवेतले पतंग याला कोणती सत्यता नाही. प्रत्यक्षात उमेदवारही सोबत नाही. महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी एक वाक्यता नाही. मला असं वाटतं आम्ही पक्ष म्हणून काम करतो, उमेदवार काय प्रत्येक ठिकाणी फिजिकल असण्याची आवश्यकता नाही. आमच्या शिवसेनेचं मतदान महाविकासाला पडलं पाहिजे, एवढ्यासाठी बैठक आहे. त्याच्यात महाविकास आघाडीचं कोण पक्षीय पातळीवर काही असं वेगवेगळे सूर दिसतात? नाही, असं काही नाही. आम्ही सगळे एकत्रित काम. ऑपरेशन टायगरच्या धर्तीवर हा दौरा आहे असं बोललं जातं. करतो. ऑपरेशन टायगरच्या धर्तीवर तुम्ही मराठवाडाभर दौरे करता. असं नाही, माझा दौरा आधीच ठरलेला आहे. दर महिन्याला मी असा दौरा करत असतो, काही नवीन नाही.